नमस्कार. टू व्हीलर चालवताना अपघात टाळायचे कसे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? चला तर आज आपण हेच समजून घेऊया की प्रत्येक राईड सुरक्षित कशी बनवायची. तर आपला प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित कसा करता येईल? खरं तर काही सोप्या पण खूप प्रभावी गोष्टी आहेत ज्या रस्त्यावरचा धोका कमी करू शकतात. चला बघूया त्या नेमक्या काय आहेत. ठीक आहे, तर आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी सुरक्षेची तयारी. मग रस्त्यावर गाडी चालवताना कोणती स्किल्स लागतात ते पाहू. काही खास सिच्युएशन्समध्ये काय करायचं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपली शिस्त आणि विचार करण्याची पद्धत कशी असावी. शेवटी एक अंतिम विचार. चला तर सुरू करूया. तर आपला पहिला विभाग आहे सुरक्षेची तयारी. म्हणतात ना, प्रत्येक सुरक्षित प्रवासाचा पाया गाडी सुरू होण्याआधीच घातला जातो. चला पाहूया प्रवासाला निघण्यापूर्वी नेमकी कोणती तयारी करायला हवी. बघा, 3 खूप साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, हेल्मेट. हे फक्त कायद्यासाठी नाहीये, हे आपल्या जीवाचं रक्षण करतं. दुसरी गोष्ट, जर मागे कोणी बसलं असेल तर त्यांचे सैल कपडे जसं की साडी किंवा दुपट्टा व्यवस्थित आहेत ना हे नक्की तपासा. ते चाकात अडकले तर मोठा अपघात होऊ शकतो. आणि तिसरं, गाडीवर बसण्याची पोझिशन. आरामात बसा, जेणेकरून पाठदुखी टाळता येईल आणि गाडीवर कंट्रोल पण चांगला राहील. या 3 गोष्टी म्हणजे प्रवासाआधीची बेसिक तयारी. ओके, तर आपली तयारी झालीये. आता आपण आलो आहोत रस्त्यावर. इथं गाडी चालवताना सुरक्षित राहण्यासाठी कोणती कौशल्य गरजेची आहेत त्यावर एक नजर टाकूया. हे बघा, हे अगदी साधं लॉजिक आहे. गाडीचा स्पीड जितका जास्त तितकं तिला थांबायला जास्त अंतर लागतं. म्हणजे अचानक ब्रेक मारायची वेळ आली तर जास्त स्पीडमुळे गाडी लगेच थांबणार नाही. म्हणूनच गाडीवर कंट्रोल ठेवण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे स्पीडवर कंट्रोल ठेवणं. आता पुढचा प्रश्न, समोरच्या गाडीपासून किती अंतर ठेवायचं. यासाठी एक सोपा नियम आहे, 2 सेकंदांचा नियम. हे कसं काम करतं. समजा समोरची गाडी एखाद्या झाडाजवळून किंवा खांबाजवळून गेली तर आपण त्याच झाडाजवळ किंवा खांबाजवळ कमीत कमी 2 सेकंदांनंतर पोहोचायला हवा. 1001, 1002 असं मनात मोजून बघा. यामुळे आपल्याला विचार करायला आणि रिॲक्ट करायला पुरेसा वेळ मिळतो. पण 1 मिनिट, हा 2 सेकंदांचा नियम फक्त तेव्हाच वापरायचा जेव्हा सगळं काही नॉर्मल असेल, म्हणजे दिवसाढवळ्या. पण विचार करा, रात्र आहे, पाऊस पडतोय किंवा खूप धुकं आहे. अशा वेळी काय? तेव्हा रस्त्यावरची पकड कमी होते आणि समोरचं नीट दिसत नाही. अशा खराब परिस्थितीत हे अंतर वाढवून 3 ते 4 सेकंदांपर्यंत नेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता बोलूया ओव्हरटेकिंगबद्दल. ओव्हरटेक करताना घाई करणं म्हणजे सरळ सरळ अपघाताला आमंत्रण देणं. याची एक योग्य पद्धत आहे. पहिली स्टेप, आरशात बघा मागे कोणी येतंय का. दुसरी स्टेप, इंडिकेटर द्या म्हणजे मागच्याला कळेल की आपण काय करणार आहोत. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची स्टेप, नेहमी फक्त उजव्या बाजूनेच ओव्हरटेक करा. या 3 सोप्या पायऱ्या पाळल्या की धोका खूप कमी होतो. पण ओव्हरटेक कसं करायचं यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय माहितीये, ते म्हणजे ओव्हरटेक कधी नाही करायचं हे समजणं. काही जागा आहेत जिथे ओव्हरटेक करायचा विचारही करायचा नाही, जसं की चौकात, कुठल्याही वळणावर किंवा जिथे पुढचा रस्ता आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये. अशा वेळी थोडा धीर धरलेला चांगला, नाही का? बरं, आतापर्यंत आपण रोजच्या ड्रायव्हिंगबद्दल बोललो, पण काही वेळा अशी परिस्थिती येते जी थोडी वेगळी आणि आव्हानात्मक असते. चला, आता अशाच काही विशेष परिस्थितींबद्दल बोलूया जिथे आपली खरी परीक्षा असते. रस्त्यावर गाडी चालवताना अचानक पाणी, वाळू किंवा तेल सांडलेलं दिसलं तर लगेच अलर्ट व्हायचं, कारण अशा ठिकाणी गाडी घसरण्याचा धोका खूप जास्त असतो. मग काय करायचं? सगळ्यात आधी स्पीड कमी करा, अचानक ब्रेक दाबू नका आणि गाडी शक्यतो सरळ रेषेत ठेवा आणि हळूच त्या जागेवरून निघून जा. आता बोलूया ब्रेकिंगबद्दल. गाडी थांबवण्याचं पण एक तंत्र आहे. नेहमी दोन्ही ब्रेक एकाच वेळी वापरा. फक्त पुढचा किंवा फक्त मागचा ब्रेक दाबला तर गाडी स्लिप होऊ शकते. आणि हो, पुढचा ब्रेक लावताना 4 बोटांचा वापर करा. त्याने जास्त चांगली ग्रिप आणि कंट्रोल मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ब्रेक लावताना गाडी तिरकी न करता सरळ रेषेत ठेवा. आता एक खूप महत्त्वाची टिप, सरळ रस्त्यावर ब्रेक लावण्याचे नियम वेगळे आहेत आणि वळणावरचे पूर्णपणे वेगळे. लक्षात ठेवा, वळणावर वेग आधीच कमी करायचा, वळण घेत असताना ब्रेक दाबायचा नाही, खास करून पुढचा ब्रेक, कारण असं केलं तर गाडी घसरण्याचा धोका प्रचंड वाढतो. रात्रीच्या वेळी गाडी चालवताना हेडलाईटचा योग्य वापर खूप महत्त्वाचा ठरतो. समजा आपण हायवेवर आहोत तर हाय बीम म्हणजेच अप्पर वापरू शकतो. पण समोरून एखादी गाडी येत असेल किंवा आपण दुसऱ्या गाडीच्या मागे असू तर डिपर म्हणजेच लो बीम वापरायला हवा. यामुळे समोरच्या ड्रायव्हरच्या डोळ्यांवर प्रकाश येत नाही आणि सगळ्यांचाच प्रवास सुरक्षित होतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण गाडी चालवण्याच्या टेक्निकबद्दल बोललो. पण सुरक्षित रायडिंग फक्त टेक्निकवर अवलंबून नाही. याच्याही पलीकडे जाऊन आपली मानसिकता आणि इतरांप्रती असलेली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. बघूया ते काय आहे. रस्त्यावरची शिस्त म्हणजे काय? सोपं आहे. आपल्या लेनमध्येच गाडी चालवणं, वळायच्या आधी न विसरता इंडिकेटर देणं आणि पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबणं. हे नियम फक्त दुसऱ्यांसाठी नाहीत. जेव्हा आपण हे नियम पाळतो तेव्हा रस्त्यावर एक शिस्त लागते आणि त्यामुळे आपला स्वतःचा प्रवासही जास्त सुरक्षित होतो.
आता एक वेगळा विचार करूया. आपली सुरक्षिततेची काळजी फक्त गाडी चालवतानाच नाही, तर गाडी विकत घेताना सुद्धा सुरू होते. मग विचार करा, जेव्हा आपण एखादी दुचाकी खरेदी करतो, तेव्हा आपलं प्राधान्य कशाला असायला हवं? एकीकडे आहे गाडीचा लूक, तिचा आकार आणि रंग, आणि दुसरीकडे आहे तिची सुरक्षितता, म्हणजे तिची ब्रेकिंग सिस्टीम कशी आहे, त्यात सेफ्टी फीचर्स काय आहेत. साहजिकच गाडी चांगली दिसावी असं प्रत्येकाला वाटतं, पण गाडीच्या दिसण्यापेक्षा तिची सुरक्षा जास्त महत्वाची नाही का? त्यामुळे गाडी निवडताना तिच्या सेफ्टी फीचर्सना प्राधान्य देणं हीच खरी स्मार्ट निवड आहे. तर आपण सुरक्षेच्या तयारीपासून ते रस्त्यावरच्या शिस्तीपर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या, पण या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे सुरक्षेसाठी वैयक्तिक जबाबदारी घेणं. तर मग आज या सगळ्या चर्चेनंतर स्वतःला एक प्रश्न विचारा. आजपासून असा कोणता एक नियम आहे जो आपण सर्वात काटेकोरपणे पाळणार आहोत? फक्त एक नियम, तो कोणताही असू शकतो. हा एक छोटासा बदल आपल्या प्रत्येक प्रवासाला नक्कीच अधिक सुरक्षित बनवू शकतो. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.